शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी हा लढा आता प्रत्यक्ष मैदानात उतरून लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय। या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चाला राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय। हा मोर्चा आज नागपूरच्या दिशेने रवाना झालाय। दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकारने बोलवलेल्या बैठकीत उपस्थित राहणार नसल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली आहे। तर आज दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत वाट पाहणार आहोत, नंतर रामगिरी बंगल्यावर कूच करणार आहोत असा अल्टिमेटम त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलाय। पत्रकार परिषदेत बच्चू कडू म्हणाले की घराघरातून प्रत्येक शेतकरी जात पात पंथ पक्ष बाजूला ठेवून येणार आहे। काल मुख्यमंत्री साहेबांशी आमची मेसेजद्वारे चर्चा झाली आहे। त्यांना आम्ही सांगितलंय की आज आम्ही येऊ शकत नाही। 1 ते 1.5 लाख लोक नागपूरकडे येणार आहेत। आम्ही जर तिकडे गेलो तर इथलं नेतृत्व कोण करणार असं म्हणत त्यांनी राज्य सरकारनं बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलंय।